नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. म्हणण्याची आता वेळ नाही आहे, दुपार झालेली आहे. जस्ट हे जरा बाजूला करूया, खोबरं खायचं आहे. हां, तर आज आहे 13 मार्च, होळीचा दिवस. आज आमच्या गावातली होळी तुटणार आहे आणि संध्याकाळी देव चव्हाट्यावरती आणले जाणार आहेत आणि त्यानंतर होळी नेमात घातली जाणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ त्या संदर्भातला राहणार आहे. तर होळी इथे आम्ही घातलेली आहे. आज होळी 13 तारखेला घालतात. काही जणांकडे 14 तारखेला सुद्धा होळी घरामध्ये घालतात. तर आज आमच्या घरामध्ये नैवेद्यसुद्धा आहे. पुरणपोळ्या आज मस्तपैकी बनणार आहेत. तर त्याचा आज दुपारच्या नैवेद्यामध्ये आस्वाद घेता येणार. दुपारचा नैवेद्य झाला की मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन तो चव्हाट्यावरती, कारण तिथे नौबत झाल्यानंतर सगळे लोक जमणार आहेत. आणखीन तिथे जमल्यावरती सगळे लोक मिळून एक आंब्याचं झाड तोडण्यासाठी, म्हणजे जी होळी घातली जाणार आहे नेमामध्ये, ती होळी तोडण्यासाठी जाणार आहेत सगळेजण. तर तिथे आपण जाऊया, आणखीन तिथे शूटिंग करू. थोड्याच वेळात आता सगळे लोक जमतील आणि आम्ही इथनं जाऊ पुढे होळी तोडायला. वैद्य बघा, सुतारवाडकरी कुऱ्हाड घेऊन इले तोडण्यासाठी. आता सुतारवाडीतच वर कुठेतरी टळलेली आहे, जिथे आम्ही गेल्या वर्षी गेलेलो त्याच आसपासच्या भागामध्ये.
होळी आणलेली आहे. आता जास्तीत जास्त लोक तर आता गेली आहेत परत घरी फ्रेश होण्यासाठी म्हणा किंवा हे करण्यासाठी, कारण आता थोड्या वेळात येऊन जी आंब्याचे टाळ म्हणजे आंबोलीची जी टाळ वगैरे असतील, आंब्याची पानं वगैरे ही सगळी एकत्र करून होळी बांधली जाईल. आणि होळी बांधल्यानंतर पुढे निशाण वगैरे लावलं जाईल त्याच्या होळीच्या टोकाला. आणखीन मग देव आणण्यासाठी आम्ही देवळात जाऊ. बऱ्यापैकी माणसं आता देवळात गेली आहेत. आम्ही पण आता चाललो देवळामध्ये आणि आता तिथून देव घेऊन आम्ही परत चव्हाट्यावरती येणार आहोत. हे बघा लाईटिंग केली आहे. आणखीन सुद्धा लाईटिंग इथे होणार आहे, जे खांब पुरलेले आहेत. आणि तिथे आता इथे तुम्हाला सारवलेलं दिसत असेल. आता हे जे सारवलेलं आहे, देव आणताना तिथे त्यांची ओवाळणी होते वाटेमध्ये जवळजवळ 4-5 ठिकाणी तरी. तर त्यासाठी आता थोड्या वेळाने इथे म्हणजे समई वगैरे लावून सगळी त्यांची आरती वगैरे ठेवून देतील, जेणेकरून आल्या आल्या लगेच देवांना ओवाळता येईल. मगाशी म्हणाल्याप्रमाणे वाटेमध्ये प्रत्येक देवाला पायावर पाणी घातलं जातं, गंध अक्षता लावून फुलं घातली जातात आणि त्यानंतर जी आरतीची थाळी असते त्यामध्ये नारळ ठेवले जातात. आणखी मग देव परत पुढची वाटचाल करतात. देवांची ही पूजा वाटेमध्ये एकूण 6 ठिकाणी केली जाते. हर 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 महादेव. झालं, देव देवळातून आले चव्हाट्यावरती. आता होळी उभी होणार आहे, तर ती होळी उभी करत आहेत ते आता बघूया.
आपले देवसुद्धा इथे राहिलेले आहेत आणि आता माझं चप्पल फक्त देवळात राहिलं आहे, ते आता जाऊन परत घेऊन यायला पाहिजे. होळी सणाचा हा पहिला दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. तोपर्यंत मी सुमित कर्णिक रजा घेतो तुमची. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.